हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत एएनएम आणि जीएनएमसाठी अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन, अतिसार. अतिसार म्हणजे काय? अतिसाराची डेफिनेशन पाहूया. अतिसार म्हणजे द्रवरूप पातळ पाण्यासारखे शौचास होणे. सर्वसाधारणपणे 3 वेळेपेक्षा जास्त पातळ शौचास झाल्यास अतिसार म्हणावे. लहान मुलात जलशुष्कता निर्माण करण्याइतकी जर पातळ शौचास झालीस त्यास अतिसार म्हणावे. अतिसार म्हणजे नेमकं काय? तर शौचाचा जो घट्टपणा होतो त्यात होणारा बदल म्हणजे अतिसार होय. अतिसार कोणकोणत्या मार्गाने पसरू शकतो किंवा होऊ शकतो? तर दूषित विष्ठा, माशा विष्ठेवरून अन्नावर बसतात. ते अन्न जर आपण खाल्लो तर ते होण्याचे चान्सेस जास्त असतात. नंतर अस्वच्छ हात असेल, दूषित भांडी असेल, रुग्णाच्या दूषित वस्तू, पिण्याच्या पाण्याची भांडी जर घाण असेल तर पण आपल्याला अतिसार होऊ शकतो. अतिसार झालेल्या व्यक्तीची चिन्ह लक्षणे. त्याला शौचास पातळ होते, वरचेवर शौचास येते, काळवेस उलट्या होतात, प्रथिनाचे पचन न झाल्यास पिवळसर रंगाचे शौचास होते, चरबीचे पचन न झाल्यास विशिष्ट प्रकारचा वास येते, पिष्टमय पदार्थाचे जर पचन न हिरवट रंगाचे शौचास होते, बाळसारखे रडते, सतत उलट्या व अतिसारामुळे त्याला कमतरता म्हणजे डिहायड्रेशनची लक्षणे दिसते, जीभ व तोंड कोरडे पडते, बाळ जीभसारखे बाहेर काढतो, त्वचा सुरकुतते, त्वचेची इलेक्ट्रिसिटी कमी होते, डोळे खोल जातात, टाळू खोल जाते, चेहरा निस्तेज दिसतो, मूल गर्भकळीत होते, जिभेवर पांढरा थर साचतो, बटक सारखे पुसल्यामुळे लाटभडक होतात व त्या ठिकाणी दाह होतो. आणि जर ही अवस्था जर दुर्लक्षित केल्यास तर पॅरालायटिक इलियस झाल्यामुळे आतड्यांची हालचाल थांबते, त्यामुळे पोट फुगते आणि यामुळे मूल दगावण्याची सुद्धा शक्यता जास्त असते. अतिसार झालेल्या बाळाची परिचर्या कशी करायची मग? बाळाला अतिसार झाले हे लक्षात आल्याबरोबर काय करायचं? त्याला स्वतंत्र ठेवायचं. त्याच्यासाठी ज्या वस्तू वापरण्यात येतात त्या निर्जंतुक करून वापरायच्या. आणि त्याने वापरलेल्या वस्तू निर्जंतुक केल्याशिवाय पुन्हा वापरायच्या नाही. त्याचे डिहायड्रेशन होते का यासाठी निरीक्षण करायचे. त्वचेची इलेक्ट्रिसिटी कमी होते का हे बघायचं. पिष्टमय पदार्थाच्या पचन न झाल्यास दुधातील साखरेचे प्रमाण कमी करायचे. डॉक्टरांच्या आदेशानुसार इनटेक आउटपुट चार्ट पाहायचा. लघवीचे निरीक्षण करायचे. डिहायड्रेशनची जर चिन्ह लक्षणे दिसताच बाळाला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यायचे. बाळ घरी असल्यास त्याला उलट्या होत असल्यास द्रव पदार्थ द्यायचे. उदाहरणार्थ भाताची पेस्ट, डाळिंब वगैरे द्यायचे. पोट फुगलेले आढळल्यास तोंडावाटे काही द्यायचे नाही आणि डॉक्टरांना दाखवायचे. ORS कसे तयार करायचे? क्षार संजीवनी म्हणजेच ORS तयार करायसाठी काय करायचं? सर्वप्रथम हात स्वच्छ धुवायचे. नंतर 1 लिटर उकळून थंड केलेले पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये सर्व ORS पावडर टाकून द्यायचं आणि ती विरघळेपर्यंत ढवळायचं. आणि हे मिश्रण आपण 1 दिवस म्हणजे 24 तासच वापरू शकतो, त्यानंतर वापरू शकत नाही. मिश्रण असलेले भांडे ते झाकून ठेवले पाहिजे. आदल्या दिवशी तयार केलेले मिश्रण दुसऱ्या दिवशी त्याला बाळाला द्यायचे नाही किंवा ते फेकून द्यायचे शिल्लक जर असेल तर. आणि ती क्षार संजीवनी किती द्यायची हे तुम्ही बघू शकता खालील तक्त्यामध्ये.